लोकनेते दी.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तात्काळ द्यावे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय जाहीर करा. नोटिफिकेशन जारी करा. अन्यथा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांचा इशारा. लोकनेते दी.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या 15 दिवसात बैठक आयोजित केली जाईल. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने लोकनेते दी.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावे, तसेच नोटिफिकेशन जारी करावे, अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. लोकनेते दी.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दी.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते. बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगरसेवक जे.एम. म्हात्रे, जे.डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, नितीन पाटील, डॉ. यशवंत सोरे, शरद म्हात्रे, वासुदेव भोईर, दीपक पाटील, दीपक म्हात्रे, सीमा घरत, संजय घरत, संतोष घरत, धीरज कालेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते दी.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशा मागणीकरता आजची ही बैठक बोलवण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबरीने येत्या 15 दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी. आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. आणि म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये तशा प्रकारे सुरू ठरलेलं आहे की जर आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल. परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे. बोला. ओके. जरा आपल्या बैठकीत हां, मुख्यमंत्र्यांची बैठक हां, ती महत्त्वाची ना. ते चला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची झोड उठवली होती. या अनुषंगाने लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी मान्सूनपूर्व काळातील प्रभाग क्रमांक 16 येथील नालेसफाईचा पाहणी दौरा आज आयोजित केला होता. यावेळी श्रीनगर, वारलीपाडा, कैलासनगर, शांतीनगर, ITI सर्कल, जुनागाव, रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जवळपास 80 ते 85% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी केलाय. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदार यांच्या समवेत
शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे, विभाग प्रमुख परेश चाळके, माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ, समाजसेवक सचिन कांबळे, माजी नगरसेवक श्री शैलेश शिंदे व प्रभागातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने या नालेसफाई पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्वप्नातलं ठाणं नवे तर महाराष्ट्र करण्याचा हेतू निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घेतला आहे. आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे याचा पाठपुरावा संबंधित त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये मग परेश असू दे, शशी जाधव असू दे, आमचे वाघ साहेब असू दे, शैलेश शिंदे असू दे, वाळून असू दे, तुकाराम गायकवाड, आमचे सचिन पाटील, संतोष पठाणे, सचिन कांबळे पठाणे आणि आमचे साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो. जवळजवळ 80% सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं. आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत. आणि ज्या ठिकाणी, कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक 16 आहे इथून नाल्याचा उगम होतो, या मामाबाईच्या डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंद दिघे साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून हे कार्यकर्ते एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला, त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू. पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम या ठिकाणी त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे. अशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत. आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात आहे. ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाली नाही, गटार साफसफाई झाली नाही, कचरा उचलून घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल ज्या दौऱ्यामध्ये साफसफाई, कचरा उचलणं, नाले साफ करणं, गटार साफ करणं हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातळीवर चालू आहे. येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाला प्रभाग क्रमांक 16 सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही. आणि त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करतो. विरोधी पक्षाचं काम आहे, त्यांच्या हातात आता सध्या आरोप केल्याशिवाय काही राहिले नाही. एखादा नाला दाखवा. काही असे हिरोगिरी करणारे नेते आहेत, ते पूर्वी फार असे उतरून नाल्यात बिलत जायचे. आज असा नाला कुठलाच उरला नाही की ज्याच्यामध्ये साफसफाई झाली नाही. नेता अजूनपर्यंत त्यांनी मोहाट केला असता. ते आता आपापसामध्ये भांडणं करण्याचं काहीतरी चित्र आपल्या माध्यमातून मी पाहिलं राष्ट्रवादी आणि त्या नेत्यांचं. ते आता त्यांना तेवढे धंदे राहिलेले आहेत. आमचं काम आहे आदेशाचं पालन करणं, लोकांचं काम करणं, ते आम्ही करणं. साहेब कुठली काँग्रेसमध्ये कोण राहिलेलं आहे? एखाद्या माणसाचं कार्यकर्त्याचं नाव सांगा ना. मी ब्लॅकमेलरचं नाव सांगत नाही. काँग्रेसमध्ये एक तरी कार्यकर्ता सांगा तो राहिलाय. ते सर्व माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये आलेले आहेत. काही राहिलं नाही काँग्रेसमध्ये आता. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा कळव्यातून जेरबंद. ठाणे दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे सत्र देशभर सुरू असताना ठाणे शहरातील कळवा भागातून पाकिस्तानाला गोपनीय माहिती पुरवण्याच्या संशयावरून एका 27 वर्षाच्या तरुणास अटक करण्यात आल्याचे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
अटक आरोपी ठाण्यातील कळवा येथे राहणारा असून तो मुंबईतील एका खाजगी डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीत कामाला आहे. त्या तरुणाला ठाणे न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संशयित तरुण पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह PIO यांच्या संपर्कामध्ये असून त्या व्यक्तीने भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवली आहे. अशी गोपनीय माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मुंबई माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या चौकशीत सदर व्यक्तीची नोव्हेंबर 2024 फेसबुकद्वारे एका PIO सोबत ओळख झाली होती. तेव्हापासून म्हणजे नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत तो PIOला व्हॉट्सअपद्वारे भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला व त्याच्या संपर्कातील इतर 2 व्यक्ती अशा एकूण 3घांविरोधात दहशतवादी विरोधी पथक पोलीस ठाणे येथे शासकीय गुप्तते अधिनियम 1923 चे कलम 3(1)(ब), 5(अ) सह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित व्यक्तीस अटक करण्यात आली असून दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान रवी वर्माच्या आईने म्हटलं आहे की माझ्या मुलाने काहीच केलेलं नाही. त्याने मला सांगितले की तो फेसबुक बंद करणार आहे. तो निर्दोष आहे. पोलिसांनी त्याला सोडून द्यावं. पोलीस दिवसभर माझ्या मुलाची चौकशी करतायत पण कसली चौकशी ते सांगत नाहीयेत. रवी वर्माची आई रेखा वर्मा यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी बातचीत केली. कर्जा वाले हमारे दरवाजे आ जाएंगे, मैं कर्जा कैसे दूंगी, कहाँ से ये दूंगी? किसका फोटो है और इसका क्या है? ये मेरा बेटा है, कैंसर होके खत्म हो चुका है। और ये दूसरा बेटा है? ये दूसरा बेटा है, इसको भी टीबी का बीमारी था। हमारी इतनी औकात नहीं थी, हमारा जो मेहनत किया हुआ, मैं मेहनत करके बिगाड़ी काम करके मैं अपना घर बनाई, बच्चे लोग को म्यूनसिपालिटी में पढ़ाई। आपका पति क्या करता है? हमारा पति खाली दारू पीने का काम करता है, रिक्शा चलाता है, दारू पी के सो जाता है। कोई मतलब नहीं बच्चे। उससे बच्चे लोग से कोई शुरू से मतलब नहीं। सरकार से क्या मांग करेंगे? सरकार से भी मांग करूंगी मोदी साहब, हमारे बेटे को झूठ दो। हमारा बेटा बहुत गलत नहीं है, हमारा बेटा अच्छा है। और माँ तो बोलती है बेटा अच्छा है, लेकिन हमारा बेटा ऐसा नहीं। किसी को बताइए ताकि लोग समझे सरकार से क्या मांग करें। तो बोला है तुम्हारा बेटा है ना, पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था। हाँ। ऐसे बोला अच्छा। बेटा तुम्हारा ऐसा बोला, पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था, फेसबुक के द्वारा मालूम दे रहा था। बोले ऐसे बोले हमको। फेसबुक पे कोई लड़की दोस्त थी? वही मैं बोल रही हूँ ना सर, यही क्या बोलते हैं, फेसबुक है ना, फेसबुक से ही सब हुआ है। फेसबुक आप लोग चलाओ मत ना, क्यों बच्चे लोग को जवान बच्चे लोग को खराब कर रहे हैं। आज हमारा बेटा आज उधर फेसबुक की वजह से, फेसबुक ही बंद कर दो, नहीं तो माँ को मार डालो ना, बच्ची को मत मारो, माँ को मारो। माता जी, फेसबुक से परेशान था आपका लड़का, कुछ तो बताया था कि कोई लड़की थी, बात करती थी, क्या करती थी? फेसबुक से ये नहीं बताया था कोई लड़की थी बात कर रहे थे, ये बताया मम्मी मैं फेसबुक से फेसबुक डिलीट कर दूंगा। बोला एक लड़की मुझे ऐसे ऐसे बोल रही है कि मेरे शरीर दिखा रही है, पूरा कितना मीठी बात कर रही है, मुझे मालूम पड़ा तो मैं फेसबुक बंद ही कर दूंगा। इधर आके बहुत रोया, बहुत पछतावा किया, बच्चे का बहुत बीमार पड़ गया। फिर दवाई लेके आई, बोली बेटा नहीं तू काम नहीं करेगा तो हम लोग खाएंगे क्या खाएंगे क्या। भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म स्त्री शताब्दी वर्षानिमित्त ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठाणे स्टेशन येथे गुरुवारी दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता धोंडूबाजी चव्हाण प्रतिष्ठान प्रस्तुत पथनाट्य सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, माननीय नगरसेवक मृणाल पेंडसे, माननीय नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्यासह उपक्रम संयोजक श्री विक्रम भोईर, श्री राजेश जाधव, ऋतुजा देशपांडे, सचिन केदारी, कृष्णा भुजबळ, युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी, कृष्णा भुजबळ व इतर मान्यवर, सर्व प्रदेश जिल्हा मंडळ कार्यकारी पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी या पथनाट्याद्वारे सर्वांनी एकत्र येऊन महान कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला नमन करून
त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटेवर चालण्याचा संकल्प केला व अहिल्यादेवीचा जयघोष केला। आज या ठिकाणी दिनांक 21 मे ते 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ठाणे शहरामध्ये रोजचे कार्यक्रम सुरू आहेत। प्रदर्शनी सुरू आहे, शिबिरं सुरू आहेत, व्याख्यानं सुरू आहेत, युवक मेळावा, महिला मेळावा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या ठिकाणी आज पथनाट्य सादर करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर। आमचे सहकारी अनुराधा देशपांडे आणि राजेजी जाधव यांनी पुढाकार घेऊन हे पथनाट्य बसवलं। हे सर्व विद्यार्थी आणि तरुण मित्र मैत्रिणी इथे आलेले आहेत। त्यांनी चांगलं असं पथनाट्य केलं। या ठिकाणून त्याची सुरुवात केलेली आहे। अन्य ठिकाणी देखील या पथनाट्याचे प्रयोग होतील। आज ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये हजारो नागरिकांच्या समोर या पथनाट्याची सुरुवात झाली आहे आणि उद्या परवा 31 तारखेला या अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी वर्षाची सांगता होणार आहे। 31 तारीख त्यांचा जयंतीचा दिवस आहे आणि उद्याही भरीव कार्यक्रम आहेत, दिवसभर कार्यक्रम आहेत। पत्रकारांचे मेळावे आहेत, बुद्धिवंतांचे मेळावे आहेत आणि त्या सर्वांपर्यंत अहिल्याबाई होळकरांचं कार्य पोचवणे हे आमचं उद्दिष्ट आहे। एक फार मोठी व्यक्ती महिला होऊन गेली, महिलांना वाव मिळत नव्हता, अशा काळात त्यांनी राज्यकारभार सांभाळला आणि त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोचावं म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। भारतीय जनता पार्टीने देशभर हा उपक्रम हाती घेतला आहे। उद्या सुद्धा दिवसभर इथे कार्यक्रम आहेत, अहिल्या रत्न पुरस्कार वाटले जाणार आहेत, भरपूर भरगच्च कार्यक्रम केलेत। लोकांसमोर अहिल्याबाई होळकर या याव्यात, त्यांचं जे कार्य होतं ते कुठेतरी पुढे आणण्यात अगोदरचं शासन प्रशासन कमी पडलं। आताच्या शासनाने हा निर्णय घेतलाय आणि पक्षाच्या माध्यमातून हे आम्ही कार्यक्रम लोकांसमोर दिलेले आहेत। पुन्हा येळकोट येळकोट पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा।